कमीत कमी जर SC/ST कॅटेगरी असेल तर तुम्हाला तुमचं जवळपास 80% फीज माफ होते. EWS असाल तरी तुम्ही 80% फीज माफ होते. ओबीसी आणि NT याच विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि इन्कम सर्टिफिकेट लागतं. 12वी नंतरच्या एज्युकेशनसाठी बऱ्यापैकी फीज सवलत मिळते आणि ही सवलत गव्हर्नमेंट कडून मिळते. ओपन कॅटेगरी आहे, जनरल आहे, बट मराठाही आहे. सो SEBC कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, इन्कम सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे 4 डॉक्युमेंट्स कंपल्सरी विथ रिझल्ट अँड लिव्हिंग सर्टिफिकेट. तरी तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन 15A फॉर्म फिल करून घ्या आणि जात पडताळणीसाठी अप्लाय करा. आपल्याकडे जून जुलै पर्यंत वेळ आहे. जूनच्या आसपास तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असले पाहिजे. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. 10वीची परीक्षा झाली असेल, 12वीची परीक्षा झाली असेल आणि आता तुमच्या डोक्यात एकच प्रश्न असेल की कोणत्या फील्डला जायचं, किंवा काही जणांचं ठरलं पण असेल. पण एखादं क्षेत्र निवडताना, कॉलेज निवडताना सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी असते ती म्हणजे डॉक्युमेंट्सची. जर ते क्लिअर नसतील तर तुमची इच्छा किंवा तुमचं स्वप्न अधुरं राहू शकतं. आणि म्हणूनच आजचा आपण हा व्हिडिओ घेतोय तो खास तुमच्यासाठी. अचिव्हर्स टेक्निकल अकॅडमीचे डायरेक्टर प्रफुल्ल देशमाने सर माझ्यासोबत आहेत. सर, पुन्हा एकदा स्वागत तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. डॉक्युमेंट्स बद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये अगदी हलकंसं बोललो होतो, पण आज आपल्याला सांगायला आवडेल की नेमकी कोणती महत्त्वाची सर डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं भविष्य घडू शकतं, आणि जर ते डॉक्युमेंट्स नसतील तर त्यांची स्वप्न अधुरी राहू शकतात. नक्कीच. कागदपत्रे म्हणजेच डॉक्युमेंट्स आपण जे म्हणतो ती सर्वात महत्त्वाची आहेत, कारण 10वी नंतर आणि 12वी नंतर दोन्ही वेळेला आपल्याला डॉक्युमेंट्सची गरज लागते. 10वी नंतर जास्त डॉक्युमेंट्सची गरज नाही. रिझल्ट, लिव्हिंग सर्टिफिकेट आपल्याकडे आहे जर जनरल विद्यार्थी असेल तर, ठीक आहे. बट जर जनरलमध्ये मराठा कास्ट असेल तर SEBC सर्टिफिकेट असेल तर आपल्याला बरं 10% आरक्षण अजूनही चालू आहे एज्युकेशनमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये आहात बट मराठा नाहीयेत तरी तुमच्यासाठी इन्कम सर्टिफिकेटच्या बेसिसवर बऱ्यापैकी ऍडमिशन्सचा बेनिफिट घेऊ शकता तुम्ही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही कास्टमध्ये आहात, 10वी नंतर बद्दल आपण बोलतोय, तर कास्टमध्ये असाल तर तुमच्याकडे रिझल्ट, लिव्हिंग सर्टिफिकेट तर आहेच, कास्ट सर्टिफिकेट आहे, बस एवढ्या बेसिसवर तुमचं ऍडमिशन होईल. इन्कम सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे 2 एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स कास्ट सर्टिफिकेट सोबत असणं गरजेचं आहे. ओके. कास्टमध्ये म्हणजे यामध्ये ओबीसी आणि NT याच विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि इन्कम सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही SC/ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फक्त कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि इन्कम सर्टिफिकेट लागेल. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार नाही. कधी काही ठिकाणी इन्कम पण लागत नाही. आता 10वी नंतर जास्त डॉक्युमेंट लागत नाहीत, कारण 10वी नंतरचे जे एज्युकेशन आहे त्यामध्ये फीज सवलत बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. ओके. 12वी नंतरच्या एज्युकेशनसाठी बऱ्यापैकी फीज सवलत मिळते, कारण फीज खूप जास्त असते आणि ही सवलत गव्हर्नमेंट कडून मिळते. सो 12वी नंतर जे डॉक्युमेंट लागतात त्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे, तर त्याबद्दल आपण बोलूया. 12वी सायन्स किंवा 12वी कॉमर्स नंतर जर तुम्ही हायर डिग्री करताय, फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, नर्सिंग, ज्याची फीज जास्त आहे आणि जी गव्हर्नमेंट थ्रू आपण ऍडमिशन करत असाल तरच याचा बेनिफिट होणार आहे. जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला डॉक्युमेंट्सचा उपयोग होत नाही किंवा स्कॉलरशिप मिळत नाही. सो गव्हर्नमेंट ऑनलाईन प्रोसिजर वाईज जर तुम्ही ऍडमिशन घेतलं महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रासाठी ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना EWS सर्टिफिकेट ही अवेलेबल आहे. ओपन कॅटेगरी आहे, जनरल आहे, बट मराठाही आहे. सो SEBC कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, इन्कम सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे 4 डॉक्युमेंट्स कंपल्सरी विथ रिझल्ट अँड लिव्हिंग सर्टिफिकेट. ओके. ओबीसी कॅटेगरी, NT कॅटेगरी सेम, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, इन्कम सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे 4 डॉक्युमेंट रिझल्ट, लिव्हिंग कंपल्सरी. SC आणि ST कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील त्यांना रिझल्ट, लिव्हिंग कंपल्सरी आहे ऑब्व्हियसली. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, इन्कम, नॉन क्रिमिनल काही ठिकाणी लागत नाही. नॉन क्रिमिनल SC/ST ला लागतच नाही. ठीक आहे. सो ह्या डॉक्युमेंट्सची पूर्तता करणं गरजेचं आहे. 12वी सायन्स किंवा कॉमर्स नंतर जर तुम्ही पुढे चांगल्या डिग्रीज घेत असाल, टॉप डिग्रीज घेत असाल, तर तुम्हाला कंपल्सरी हे डॉक्युमेंट्स हवेतच, तरच तुम्ही कास्टमध्ये ग्राह्य धरले जातात. जात पडताळणी प्रमाणपत्र काढताना तुम्हाला 12वीच्या ज्या शाळेतून तुम्ही 12वी, कॉलेजमधून तुम्ही 12वी केली आहे तिथून तुम्हाला 15A फॉर्म घ्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच किंवा आता जरी तुम्ही एक्झाम दिली असेल तरी तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन 15A फॉर्म फिल करून घ्या आणि जात पडताळणीसाठी अप्लाय करा. लवकरात लवकर अप्लाय करा. जर तुमच्याकडे एकदा रिझल्ट आले तर तुम्हाला 15A फॉर्म कॉलेजेस देऊ शकत नाहीत, कारण तुम्ही त्यांच्यातून लिव्हिंग सर्टिफिकेट घेतलेलं आहे.
सो लवकरात लवकर डॉक्युमेंटची तयारी करा. जात पडताळणी काढणाऱ्या विद्यार्थ्यांनी थोडंसं घाई करणं गरजेचं आहे, कारण जात पडताळणीसाठी वेळ लागतो हम्म. आणि ते डॉक्युमेंट्स नसले तर तुमचं कमीत कमी, जर SC ST कॅटेगरी असेल तर तुम्हाला तुमचं जवळपास 80% फीज माफ होते आणि OBC आणि जनरल कॅटेगरी SC BC असेल तर तुमची जवळपास 50% फी माफ होते, ट्युशन फी. EWS असाल तरी तुम्ही 80% फीज माफ होते. आणि या सर्वांमध्ये जर तुम्ही जनरल कॅटेगरी आहात बट नॉन महाराष्ट्रीयन असाल आणि डोमेसाईल सर्टिफिकेट काढलं तरी तुम्हाला EBC मार्फत 50% फी माफ होते. म्हणजे बराच फायदा तुम्ही नक्कीच घेऊ शकता. बऱ्याच कोर्सेससाठी ह्या स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत. डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करा आणि आपल्या स्वप्नांना भरारी द्या. पैशांमुळे आपलं करिअर नाही थांबलं पाहिजे, त्यामुळे डॉक्युमेंट्ससाठी थोडंसं मेहनत करणं गरजेचं आहे. कोणतेही चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट्स काढायला जाऊ नका, नाहीतर आपल्यावर केस होऊ शकते. बरोबर. सर या दरम्यान म्हणजे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत आणि आता त्यांना हे सर्च करायचं आहे, तर एखादी कुठली वेबसाईट आहे का जिथं त्यांना ही सगळी माहिती मिळेल की कुठले कुठले डॉक्युमेंट्स असले पाहिजेत? येस, तुम्ही ज्या कोर्ससाठी अप्लाय करताय, ठीक आहे, त्या वेबसाईटवर डॉक्युमेंट्सची प्रॉपर लिस्ट असते. आज आपण ऑनलाईनच्या माध्यमातून बरेच इन्फॉर्मेशन ऑनलाईन घेत असतो, बट आपण गुगल सर्च करून डॉक्युमेंट्सची इन्फॉर्मेशन घेऊ नका. ज्या वेबसाईट थ्रू तुम्ही अप्लाय करताय ऍडमिशनसाठी त्या वेबसाईटवर कुठे ना कुठेतरी डॉक्युमेंट्सचं एक लिस्ट असणार आहे. तिथून तुम्ही डॉक्युमेंट्सची लिस्ट घ्या आणि ते डॉक्युमेंट्सची पूर्तता करण्याचा प्रयत्न करा, कारण गुगलला सर्व गोष्टी माहीत असतील असं नाही. नक्कीच सर. यानंतर असं आहे की प्रेशर असतं डॉक्युमेंट्स म्हटल्यानंतर, जसं तुम्ही म्हणालात आता जात पडताळणी पात्र जे पत्र आहे त्याच्यासाठी वेळ लागतो, तर तेवढ्या दरम्यान भीती पण मनात असते की जर नाही मिळालं तर पुढे काय. तर अशा वेळी काही विद्यार्थ्यांचे पालक सोबत असतात, पण असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांच्या पालकांना या गोष्टी कळत नाहीत आणि एकटा विद्यार्थीच धडपडतोय. अशा विद्यार्थ्यांसाठी काय सल्ला द्याल? घाबरू नका. डिटेल इन्फॉर्मेशन घ्या, डॉक्युमेंट्सची पूर्तता करण्याचा प्रयत्न करा. आपल्या घरामध्ये जर कोणता चुलत भाऊ असेल किंवा आपले काका असतील, त्यांनी जर जात पडताळणी केली असेल तर तुमची जात पडताळणी लवकरात लवकर होऊ शकते. जर कोणीच केली नसेल, तुम्हीच प्रथम करणार असाल तर थोडंसं डॉक्युमेंट्सची इन्फॉर्मेशन किंवा डॉक्युमेंट्स जास्त लागतील तुम्हाला, बट असं काही जास्त कॉम्प्लिकेटेड डॉक्युमेंट्स नाहीयेत. थोडेसे जुने पुरावे आपल्याला गोळा करावे लागतात. नसतील तर ते त्याचे डुप्लिकेट कॉपीज आपण त्या शाळांमधून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आजोबांचा जातीचा दाखला वगैरे, लिव्हिंग सर्टिफिकेट, अशा काही गोष्टी तुम्हाला जर नसतील तर त्या शाळेमध्ये जाऊन काढता येऊ शकतात. प्रयत्न करा. 7-12 उतारा वगैरे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हे डॉक्युमेंट नसेल तर त्याच्या जागी दुसरं काहीतरी चालेल. सो तुम्ही खचून जाऊ नका, प्रयत्न करा, कारण डॉक्युमेंटसाठी मेहनत तर करावीच लागते, कारण तुम्हाला सवलत मिळणार आहे आणि ती सवलत चुकीच्या व्यक्तीकडे जाऊ नये म्हणून गव्हर्नमेंटने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंटची पूर्तता करणं गरजेचं आहे. न घाबरता पेशंटली लवकर चालू करा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार असेल तर ते लवकर कळतील. आपल्याकडे जून जुलै पर्यंत वेळ आहे. जूनच्या आसपास तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असले पाहिजे. या दरम्यान सर काही मुलं मित्रांचाच सल्ला ऐकतात आणि चुकीची माहिती मिळते. या दरम्यान त्यांनी चेक कसं केलं पाहिजे की हा बाबा ही इन्फॉर्मेशन राईट आहे? मित्रांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः चेक करा डॉक्युमेंट्सच्या बाबतीत किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये. तुम्हाला वेबसाईटवर जाऊन प्रॉपर ज्या वेबसाईट थ्रू आपण ऍप्लिकेशन करणार आहे तिथे चेक करणं गरजेचं आहे आणि ते रीड करणं गरजेचं आहे. आपण शिकलेलो आहोत, आपण 12वी जर पास करतोय किंवा 10वी पास करतोय तर ऑब्व्हियसली आपलं एज्युकेशन झालंय, ते नीट वाचा. नाही समजत तर ते स्कॅन करा, गुगल लेन्स वापरा, ChatGPT वापरा, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इझिली मिळेल. नाहीच मिळाली, तहसीलदार कार्यालय असेल किंवा समाज कल्याण कार्यालय असेल, तिथे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट लावलेली असते, ती तुम्ही जाऊन एकदा चेक करा. किंवा एखाद्या विद्यार्थ्याने ऑलरेडी डॉक्युमेंट काढले असतील, मागच्या वर्षीचा पास आउट विद्यार्थी असेल आपला सिनियर, तर त्याचा थोडा सल्ला घ्या. त्याला जे प्रॉब्लेम्स आले ते तुम्हाला येणार नाहीत. तो तुम्हाला. तर मंडळी, तुम्हाला ही डॉक्युमेंट्सची मुलाखत कशी वाटली नक्की कळवा. ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण कोणत्याही विद्यार्थ्याचं भविष्य खराब होऊ नये, त्याला चांगली माहिती मिळेल. आणि सोबतच जर अजूनही तो डॉक्युमेंट्स काढत नसेल तर निश्चितच पालक आणि विद्यार्थी याच्या तयारीला लागतील. सर खूप धन्यवाद. खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही प्रेक्षकांना दिलेली आहे. मुलाखत आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सोबतच अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.